31 उमेदवार होते आणि एक नोटा. त्याच्यामुळे अशा 32 उमेदवारांची जी कोणती प्रक्रिया आहे ती साधारणतः सकाळी 8 वाजता आपल्याकडे पॉलिटेक्निक कॉलेज आहे त्या ठिकाणी 8 वाजता पार पडणार आहे. आणि परंतु उमेदवारांनी त्यांची निवडणूक प्रक्रिया आहे त्यांनी सकाळी 6:30 पासून उपस्थित राहण्याचं अपेक्षित आहे. ठीक आहे, म्हणजे आपण काय करतोय तिथं दोन गोष्टीत आपल्याला सकाळी 7 वाजता प्रॉब्लेमचं हे ओपन करायचं आहे. जे आपलं जे आपण सील केलेलं आहे तुमच्या समक्ष ते ओपन करायचे आहे. त्याचबरोबर दुसरा मुद्दा आहे आपल्याला आपले जे टपाली मतदान आहे ते आपण सगळं ह्याला ठेवलेलं आहे आपल्या ट्रेनमध्ये पोचलेलं आहे. 7 वाजता सगळ्यांनी आपला जे आपण ते प्रॉब्लेम ओपन करू त्या ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहणं अपेक्षित आहे. 7 वाजता ओपन केल्यानंतर साधारणतः 8 वाजता आपण शाळेपासून ते आपले गट्टे घेऊन आपलं जे सगळ्यात पहिल्यांदा पोस्टलचं काम सुरू होतं. पोस्टलचे जे 2 हॉल आपण पोस्टल वोटिंगसाठी टोटल 3 हॉल आहे. त्याच्यामध्ये फिजिकली आपण ऍक्च्युली जे लोक कर्मचाऱ्यांचे मतदान केलेलं आहे त्याच्यासाठी 2 हॉल आहेत. त्यासोबत तुम्हाला तिथं डिटेल आम्ही तुम्हाला कळवलेलं आहे. तुमचे एजंट देण्यासाठी पण आम्ही तुम्हाला पत्र दिलेलं आहे. ते रूम नंबर किती फिजिकली प्राप्त झालेलं आहे की त्यांना ऑनलाईन जातं ते प्रिंट काढतात. प्रिंट काढून ते स्वतःनं मतदान करून आपल्याला पाठवतात. त्यापैकी जवळजवळ 1800 ते 1900 आम्हाला प्राप्त झालेले आहे. ते सुद्धा आपण ट्रेनिंगमध्येच ठेवतो जरूर. साधारणतः ते सगळे मिळून जवळ 10,000 आसपास म्हणजे आपण आपल्या कर्मचाऱ्यांनी दिले जवळ 7,000 आणि साधारण आम्ही 3,000 असं पडतो. 7,000 3,000 आम्ही 9,200 आहे. अजून पकडावी अजून 1,000-2,000 पण वाढवू शकतो. ते काही लिमिट आहे. ते आपण घरोघरी मतदानामध्ये 3,900 आहे. मीटिंग मध्ये 1,800 आता आगे झाले आणि एकूण 3700 आहे. त्यापैकी आता किती तेवढे त्या दिवशी सकाळी 40 उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचं मतमोजणीचा जो कार्यक्रम आहे तो दिनांक 4 जून रोजी शासकीय तंत्रनिकेतन विद्यालय धाराशिव या ठिकाणी नियोजित आहे. तर माननीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जी सर्व पूर्वतयारी आहे ती झालेली आहे. याच्या संबंधानं जे ज्याला रंगीत तालीम म्हणू किंवा ड्राय रन आहे तो सुद्धा दिनांक 3 जून रोजी आम्ही पूर्ण करणार आहोत. त्याच्यामध्ये पोलीस प्रशासन, महसूल विभाग हे सर्व जे आमचं जेवढी यंत्रणा या ठिकाणी नियुक्त केलेली आहे ते सर्वजण त्या ड्राय रनमध्ये सहभागी होणार आहेत. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार तो मतदान केंद्राच्या आसपासचा 100 मीटरचा परिसर आहे तो पेडेस्ट्रियन झोन आहे किंवा त्याला फक्त या ठिकाणी फक्त पायी चालण्याचा झोन आहे. त्याच्या बाहेर पार्किंग केलं जाईल. जे कर्मचारी आहेत आणि काउंटिंग एजंट्स असतील त्यांच्या गाड्या या 100 मीटरच्या बाहेर पार्किंग करण्यासाठी जी काही व्यवस्था आहे ती आम्ही लवकरच सर्व संबंधितांना कळवणार आहोत. सर्वात महत्त्वाची सूचना म्हणजे जे येणारे काउंटिंग एजंट्स असतील त्यांना कोणालाही या क्षेत्रामध्ये आणि कर्मचाऱ्यांना सुद्धा मोबाईल अलाउड नाही आहे. त्यामुळे मोबाईल तुमच्या गाडीमध्ये किंवा तुमच्या घरी ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी ठेवून येणं अपेक्षित आहे. आणि तुमचे जे ओळखपत्र आहेत सर्वांनी जे कर्मचाऱ्यांना दिलेले कर्मचाऱ्यांचे ओळखपत्र आणि काउंटिंग एजंटसाठी जे आम्ही विविध पद्धतीने दिलेले ओळखपत्र ते घेतल्याशिवाय त्यांना एंट्री दिली जाणार नाही आहे. फक्त कॅन्डिडेट्स आणि त्यांचे इलेक्शन एजंट्स यांना मोबाईल घेण्यासाठी आणण्याची सुविधा आहे. परंतु बाकी कोणत्याही काउंटिंग एजंटला मोबाईल आणण्याची सुविधा नाही आहे. त्यामुळे याची विशेष नोंद त्यांनी घ्यावी. त्याचबरोबर आपली ही जी पूर्ण प्रक्रिया आहे ती साधारणतः जवळजवळ आमच्याकडे मॅक्सिमम आमच्याकडे जे 6 मतदारसंघ आहेत त्यापैकी उस्मानाबादमध्ये जवळजवळ 30 मतदानाच्या फेऱ्या होणार आहेत. आणि आम्ही अप्रॉक्सिमेटली साधारणतः 10,000च्या आसपास आमच्याकडं टपाली मतं असणार आहे. तर साधारणतः सुरुवात आपली टपाली मतदान होते आणि टपाली मतं झाल्यानंतर साधारणतः EVMचे जवळजवळ 30 राऊंड होते. त्यानंतर संध्याकाळी ही पूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर मग त्यानंतर VVPATचे प्रत्येक मतदारसंघातले 5 मतदारसंघाचं जे आपण जे चिठ्ठे असतात त्याची आपण मोजणी करतो. आणि ते झाल्यानंतर साधारणतः रात्री उशिरा आपल्याला मग ऑब्झर्व्हरच्या मान्यतेनंतर मग इलेक्शन प्रक्रिया संपल्यानंतर मग आपण सर्टिफिकेट इश्यू करतो. तर ही प्रक्रिया शांततापूर्ण पद्धतीनं पार पाडण्यासाठी पोलीस विभागाची सुद्धा आम्ही जी काय आवश्यक तयारी केलेली आहे आणि जे एक्सपेक्टेड मॅनपॉवर आहे त्याची सुद्धा तयारी केलेली आहे. आणि ही प्रक्रिया शांततापूर्वक पद्धतीनं पार पाडण्यासाठी सर्व उमेदवार त्यांचे काउंटिंग एजंट यांनी सुद्धा आम्हाला प्रशासनात सहकार्य करावं असं आवाहन आपल्या बाबतीत सर्वांना करत आहे. धन्यवाद. तयारी पूर्ण झालेली आहे. मी कलेक्टर साहेब जसं सांगितलं आहे पूर्ण पोलीस प्रशासन आम्ही बंदोबस्त प्लॅन काढलेले आहे. याच्यामध्ये 450 कर्मचारी आणि 50 वरती अधिकारी टोटल एक 500 वरती आमचं पोलीस फोर्स प्लस रिझर्व्ह पोलीस फोर्स सगळं बंदोबस्त प्लॅन झालेले आहे. 3 तारखेला रंगीत तालीम पण आहे. प्रत्येक ठिकाणी आमचा पोलीस फोर्स असणार. खास करून आम्हाला
3 लेअरमध्ये सिक्युरिटी आम्ही तिथं ठेवलेले आहे. इनर रिंगमध्ये CRPF आहे, SRPF आणि जिल्हा पोलीस असं सिक्युरिटी आम्ही अरेंजमेंट केलेले आहे. प्रत्येक कॉर्नरमध्ये CCTV कव्हरेज आहे. CCTV रूममध्ये पण आमचे लोक असणार. खास करून जसं कलेक्टर साहेबांनी सांगितले, मोबाईल फोन अलाउड नाही आहे. आम्ही ते स्ट्रिक्टली चेक करणार आहे. आणि बाहेर पार्किंगसाठी आम्ही मॅप करून देणार आहे. ते जे वेगवेगळ्या पॉलिटिकल पार्टीज असतील आणि पत्रकार आणि बाकी पब्लिक ज्यांना अलाउड आहे त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही पार्किंगच्या सुविधा पण केलेल्या आहेत. आणि खास करून आम्हाला सगळं व्यवस्थित तयारी आम्ही केलेली आहे. धन्यवाद.